गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गुड मॉर्निंग सर. चला बाळांनो, आज आपण भेटत आहोत आपल्या डे 14 मध्ये 14व्या दिवसामध्ये आपण आलेलो आहोत. आणि आता आपण या उपक्रम जो आहे आपला इंग्रजी शिका 15 दिवसात, यामध्ये आपण शेवटच्या टप्प्यात आहोत. आजच्या तासिकेमध्ये आपण निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे जेव्हा आपण कोणती भाषा बोलतो तेव्हा नकारात्मक वाक्य सुद्धा तितकीच महत्त्वाचे असतात. तर या ठिकाणी आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स काय असतात त्याबद्दल आजच्या तासिकेमध्ये बघणार आहोत. आणि इंग्लिशमध्ये निगेटिव्ह सेंटेन्स आपण कसे तयार करायचे किंवा कसं बोलायचं याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर आजची आपली तासिका आहे निगेटिव्ह सेंटेन्स. पण जर अजूनही तुम्ही मागचे व्हिडिओ जर बघितले नसतील तर ते तुम्ही क्रमवार डे 1 पासून तुम्ही बघून डे 13 पर्यंत जायचं आहे आणि त्याच्यानंतरच डे 14 बघायचा आहे. तर सुरू करूया आपण आजची तासिका निगेटिव्ह सेंटेन्स. तर बघा, नकारात्मक वाक्य म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये निगेटिव्ह सेंटेन्स असं म्हटलं जातं. एखाद्या होकारार्थी म्हणजेच अफर्मेटिव्ह विधानाच्या विरुद्ध जे असतं, एखाद्या होकारार्थी वाक्याच्या विरुद्ध जेव्हा आपण बोलतो म्हणजेच काय, मी शाळेत जातो, त्याच्या विरुद्ध काय होईल, मी शाळेत जात नाही. तर अशा प्रकारे होकारार्थी वाक्याच्या विरुद्ध अर्थी जे असतं, जे दर्शविते की काहीही किंवा काहीतरी असत्य आहे, कुणीतरी अनुपस्थित आहे किंवा काहीतरी अनुपस्थित आहे किंवा काही घडत नाही. अशा वेळी आपल्याला वाक्यामध्ये एकतर नाही, कधीही नाही किंवा काहीही नाही अशा मराठी शब्दांचा आपल्याला उपयोग करावा लागतो. मग हेच शब्द जे असतात हे शब्द आपले नकारार्थी शब्द असतात. मग इंग्रजीमध्ये कोणते नकारार्थी शब्द असतात, निगेटिव्ह वर्ड असतात, आपण ते बघूया. बघा, याच प्रकारे जसं आपण मराठीमध्ये बघितलं नाही किंवा नको, कधीही नाही, काहीही नाही, त्या प्रकारे इंग्लिशमध्ये सुद्धा नॉट, नो, नेव्हर आणि नथिंग अशा प्रकारच्या इंग्लिश शब्दांचा उपयोग त्या निगेटिव्ह सेंटेन्समध्ये केलेला असतो. आता हे शब्द वाक्यात सहाय्यक क्रियापद म्हणजेच काय, आपण शिकलोय टू बीची रूपं, जे क्रियापदाला मदत करतात, सहाय्य करतात, त्यांना आपल्याला सहाय्यक क्रियापद असं म्हणतो किंवा सहाय्यकारी क्रियापद म्हणतो. इंग्लिशमध्ये वर्तमान काळामध्ये ॲम, इज, आर, वॉज, वर, भूतकाळामध्ये, त्याच्यानंतर भविष्यकाळामध्ये विल आणि शॅल हे जे आहेत, किंवा कॅन, त्याच्यानंतर कॅनॉट, हे जे आपण बघतो हे सर्व निगेटिव्ह शब्द आहेत किंवा निगेटिव्ह सेंटेन्समध्ये वापरले जाणारे शब्द आहेत. तर मग हे टू बीच्या रूपाच्या नंतर आपल्याला मात्र नॉट वापरावं लागतं. तर आपण एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल, इज नॉट, ॲम नॉट. बघा, इज हे काय आहे, इज हे आहे आपलं टू बीचं रूप, ॲम काय आहे आपलं टू बीचं रूप, म्हणजे इजच्या नंतर आपण नॉट लावला म्हणून काय तयार झालं, इज नॉट. ॲमच्या नंतर नॉट लावला, ॲम नॉट. त्याच्यानंतर आर नॉट, वॉज नॉट, वर नॉट, विल नॉट, शॅल नॉट, कॅन नॉट, हॅज नॉट, हॅव नॉट, शुड नॉट, कुड नॉट आणि वुड नॉट. तर आपण या ठिकाणी बघू शकता इज, ॲम, आर, वॉज, वर, विल, शॅल, कॅन, हॅज, हॅव, शुड, कुड आणि वुड हे सर्व टू बीची रूप आहेत किंवा सहाय्यकारी क्रियापद आहेत आणि यांच्यानंतरच या ठिकाणी नॉट लावलेला आहे. अशा प्रकारे वाक्यामध्ये सुद्धा आपल्याला सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर आपल्याला म्हणजे टू बीच्या रूपाच्या नंतर काय लावायचं आहे, नॉट लावायचं आहे आणि त्या सेंटेन्सला आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं आहे. आता या ठिकाणी आणखी आपण याबद्दल थोडी माहिती बघूया. जर वाक्यात टू बीची रूपे नसतील तर आपल्याला कधी कधी प्रश्न येतो, सर टू बीची रूपं जर नसतील तर मग काय करायचं. मग अशा वेळी आपण काय करायचं आहे, त्या वाक्यामध्ये काळानुरूप म्हणजे वर्तमान काळ आणि भूतकाळ, शक्यतो साधा भूतकाळ आणि साधा वर्तमान काळ यामध्येच टू बीची रूपं नसतात. म्हणून अशा वेळी आपण वर्तमान काळ साधा असेल तर डू आणि डज वापरायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला नॉट लावायचं आहे. त्याच्यानंतर भूतकाळी जर असेल, साधा भूतकाळ असेल तर डीड लावायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला नॉट लावायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला ही
जी काही सहाय्यकारी क्रियापद जर वाक्यात नसतील तर अशा वेळी आपल्याला डू, डज आणि डीड यांचा वापर करून त्याच्या पुढे आपल्याला नॉट लावून त्या वाक्याला निगेटिव्ह सेंटेन्समध्ये बनवायचं आहे. आता एक्झाम्पल बघूया आपण मग. डू नॉट, डज नॉट, डीड नॉट अशी वाक्ये साधा वर्तमान काळ म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स व साधा भूतकाळ म्हणजेच सिंपल पास्ट टेन्सची असतात आणि त्यामध्येच मी सांगितल्याप्रमाणे त्याचमध्ये आपल्याला अशा प्रकारे डू आणि डज आणि डीडचा वापर करायचा आहे. आणि ज्या वाक्यामध्ये टू बीचे रूप असतील त्या ठिकाणी याचा आपल्याला वापर करण्याची आवश्यकता नसते. आता दुसरी आणखी एक गोष्ट म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला डोंट, डिडंट, हॅझंट, वुडंट, आरंट अशा प्रकारे बघायला मिळतं. मग ते काय असतं बरं? तर ते असतं याच डू नॉट, डज नॉट यांचं काय असतं ते शॉर्ट फॉर्म. उदाहरणार्थ डू नॉटचं शॉर्ट फॉर्म काय आहे? डोंट. त्याच्यानंतर डज नॉटचं शॉर्ट फॉर्म काय आहे? डझंट. तर अशा प्रकारे जेवढे काही सहाय्यकारी क्रियापद आहेत आणि त्याच्यापुढे नॉट लावल्यानंतर त्याचा जो शॉर्ट फॉर्म तयार होतो तो शॉर्ट फॉर्म आणखी कोणकोणते आहेत ते आपण या तासिकेच्या शेवटी नक्की बघणार आहोत. पुढे जाऊया आपण. आता यामध्ये निगेटिव्ह सेंटेन्स आपल्याला कशा प्रकारे बनवायचं आहे. जर आपल्याला अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्य दिलं असेल तर त्यापासून आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवायचं आहे ते बघूया आपण. बघा, एक वाक्य आपण सुरुवातीला एक एक वाक्य करून घेऊया आणि आपण पुढे जाऊया. पहिलं आपलं वाक्य आहे शी इज कमिंग. ती येत आहे. आता मी काही ठिकाणी मराठी अर्थ घेतलेला आहे. आता तुम्हाला मराठी चांगल्या प्रकारे इंग्लिश वाक्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेट करता येतंय. मी बऱ्याचशा ठिकाणी इंग्लिशचं मराठीमध्ये ट्रान्सलेट करणार नाही कारण त्यामुळे आपली जी काही तासिका आहे ती थोडी मोठी होईल, व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो. काही काही ठिकाणी फक्त मी मराठी शब्दांचा किंवा मराठी वाक्याचा उपयोग करणार आहे. बघा, शी इज कमिंग. तर याचं आपल्याला काय करावं लागेल? आता मग निगेटिव्ह करताना हे टू बीचं रूप आहे इज, त्याच्यानंतर नॉट लावावं लागेल. म्हणून काय वाक्य तयार होईल? शी इज नॉट कमिंग. बघा, सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर मी नॉट लावलं आणि वाक्य तयार झालं आपलं निगेटिव्ह वाक्य. शी इज नॉट कमिंग. ती येत नाही. दुसरं वाक्य बघा, आय प्ले क्रिकेट विथ माय फ्रेंड. आता या वाक्यामध्ये जर तुम्ही बघितलं हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, होकारार्थी आहे, पण यामध्ये कुठेही टू बीचं रूप नाही. म्हणजेच काय? एकतर हे वाक्य साधा वर्तमान काळ असला पाहिजे किंवा साधा भूतकाळ असला पाहिजे किंवा साधा वर्तमान काळ असला पाहिजे. तर बघा बरं, या ठिकाणी आय प्ले क्रियापदाचं पहिलं रूप आहे. याचा अर्थ हे वाक्य आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. मग यामध्ये आपल्याला काय वापरावं लागेल? डू किंवा डज. करता काय आहे आपला? आय आहे. मग आयच्या नंतर आपण डज घेत नाही तर आपण घेतो डू. म्हणून आय डू आणि त्याच्या पुढे नॉट लावलं, आय डू नॉट. बाकी सगळं वाक्य जसंच्या तसं. बघा, बाकी हे जे प्ले क्रिकेट विथ माय फ्रेंड हे वाक्य जसंच्या तसं. आय डू नॉट प्ले क्रिकेट विथ माय फ्रेंड. अशा प्रकारे निगेटिव्ह वाक्य तयार झालेलं आहे. तिसरं वाक्य बघूया, वी कॅन डू इट. आम्ही करू शकतो. या ठिकाणी कॅन हे आलेलं आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी डू, डज, डीड काही घ्यायची आवश्यकता नाही. म्हणून आपण काय करणार? कॅनच्या नंतर काय घेणार आहोत? नॉट घेणार आहोत. वी कॅनॉट डू इट. बाकी वाक्य जसंच्या तसं. आम्ही करू शकत नाही. आता तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी निगेटिव्ह सेंटेन्स जे आहे ते कशा प्रकारे बनवायचं आहे. पुढे जाऊया आपण. पुढचं जे वाक्य आहे, पुढच्या आणखी सरावासाठी आपण काही वाक्य घेतलेले आहेत. राधा विल कम विथ हर फादर. हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. तर याचा आपल्याला निगेटिव्ह करताना यामध्ये विल आलेला आहे, सहाय्यकारी क्रियापद. त्याच्यानंतर फक्त नॉट लावायचा, बाकी वाक्य जसंच्या तसं. बघा, राधा विल नॉट कम विथ हर फादर. बाकी वाक्य सगळं जसंच्या तसं. हे आपलं निगेटिव्ह सेंटेन्स तयार झालेलं आहे. पुढचं घेऊया आपण, यू शुड कम टू स्कूल ऑन टाइम. हे एक आपल्याला कर्तव्य सांगितलेलं आहे की आपण वेळेवर शाळेत आलं पाहिजे, वेळेवर शाळेत आलेलं पाहिजे. तर या ठिकाणी यू शुड कम टू स्कूल यामध्ये शुड आलेला आहे सहाय्यकारी क्रियापद. हे एक मॉडेल सहाय्यकारी क्रियापद आहे. तर त्याचं या ठिकाणी आपल्याला त्याच्यानंतर नॉट लावायचं आहे. मग काय होईल आपलं? यू जसंच्या तसं, शुड त्याच्यानंतर नॉट लावलं, यू शुड नॉट कम टू स्कूल ऑन टाइम. बाकी वाक्य जसंच्या तसं. अशा प्रकारे हे आपलं निगेटिव्ह सेंटेन्स तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य घेऊया आपण, ही वॉज इटिंग मँगो. भूतकाळी वाक्य आहे, चालू भूतकाळ आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. तर यामध्ये वॉज आलेला आहे. वॉजच्या नंतर फक्त आपल्याला नॉट लावायचं, बाकी सगळं वाक्य जसंच्या तसं. ही वॉज इटिंग मँगो. त्याचं निगेटिव्ह सेंटेन्स तयार होईल, ही वॉज नॉट इटिंग मँगो. झालं निगेटिव्ह सेंटेन्स तयार.
त्यानंतर शेवटचं वाक्य बघूया आपण या प्रकारातलं. आय हॅव 2 ब्रदर. इथं मात्र एक लक्षात ठेवायचं आहे, या ठिकाणी हॅवच्या नंतर नॉट लावायची चूक आपण करायची नाही. अशा प्रकारचं जे वाक्य असतं की मला आहेत, माझ्याजवळ आहेत, मला 2 भाऊ आहेत, माझ्याजवळ 2 पेन आहेत, माझ्याजवळ इतकं आहे, म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट असणे, आपल्या जवळ असणे, याच्यासाठी मात्र जेव्हा आपण हॅव वापरतो तेव्हा मात्र त्याच्या नंतर नॉट न लावता त्याच्या अगोदर डू नॉट किंवा जर भूतकाळी वाक्य असेल तर डिड नॉट लावावं लागेल. तर या ठिकाणी हे वाक्य वर्तमान काळी आहे म्हणून आपण डू अगोदर घ्यायचं आहे, डू नॉट घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढे हॅव लावायचा आहे. म्हणून या ठिकाणी आय डू नॉट हॅव 2 ब्रदर्स. तर हे जे वाक्य आहे हे थोडं वेगळ्या प्रकारचं कशा प्रकारे तयार केलेलं आहे ते आपण बघायचं आहे. हॅवच्या अगोदर डू नॉट आपण घेतलेलं आहे आणि त्याचं निगेटिव्ह सेंटेन्स तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे जर वाक्य आलं तर हे वाक्य करताना हे वाक्य तुम्ही व्यवस्थित बघायचं आहे आणि या प्रकारे ते करायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी हे आपले वाक्य तयार झाल्यानंतर तुम्हाला आता लक्षात आलं असेल की कशा प्रकारे अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. आता या ठिकाणी फक्त मी निगेटिव्ह सेंटेन्स घेतलेले आहेत उदाहरणा दाखल. कशा प्रकारे निगेटिव्ह वाक्य असतात हे फक्त तुमच्या माहितीसाठी असले पाहिजेत. बघा, आय डोंट लाईक कॉफी. आपण पाहू शकता डोंट, डू नॉटचा शॉर्ट फॉर्म. आय डोंट लाईक कॉफी, मला कॉफी आवडत नाही. तर अशा प्रकारे या ठिकाणी नकार आलेला आहे म्हणून या ठिकाणी हे वाक्य निगेटिव्ह सेंटेन्स तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर दे नेव्हर अँसर माय कॉल्स. नेव्हर कधीही नाही, ते माझ्या कॉलचं कधीही उत्तर देत नाही. तर या ठिकाणी नेव्हर हे निगेटिव्ह जो वर्ड आहे तो आलेला आहे म्हणून या ठिकाणी हे वाक्य निगेटिव्ह सेंटेन्स तयार झालेलं आहे. दे नेव्हर अँसर माय कॉल्स. त्याच्यानंतर आय एम नॉट फिलिंग वेल. मला आता बरं वाटत नाही आहे. तर या ठिकाणी नॉट आलेला आहे. ॲम हे टू बी स्वरूप आहे, त्याच्यानंतर नॉट आलेलं आहे. आय ॲम नॉट फिलिंग वेल. अशा प्रकारे हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर पुढचं दिस इज नॉट माय प्रॉब्लेम. हा माझा प्रॉब्लेम नाही किंवा ही माझी अडचण नाही, त्यामध्ये नॉट आलेला आहे. टू बीच्या रूपाच्या नंतर हे एक निगेटिव्ह सेंटेन्स तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं 5चं वाक्य बघा, आय हॅव नॉट सीन हर. आय हॅव नॉट सीन हर, यामध्ये हॅवच्या नंतर नॉटचा वापर केलेला आहे. अशा प्रकारे हे एक निगेटिव्ह सेंटेन्स तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर बघा हॅझंट. हॅज नॉटचा शॉर्ट फॉर्म हॅझंट. शी हॅझंट रिप्लाइड टू मी. तर या ठिकाणी हे जे काही पूर्ण आपला प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे त्या प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा निगेटिव्ह हा फॉर्म आहे. तर या ठिकाणी हॅझंट आलेला आहे म्हणजेच काय, हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर शेवटचं वाक्य जे आहे आय ओंट. ओंट आहे विल नॉटचा शॉर्ट फॉर्म. आय विल नॉट ॲक्सेप्ट द ऑफर म्हणजेच काय, आय ओंट ॲक्सेप्ट द ऑफर. हा ओंट निगेटिव्ह फॉर्मचा शब्द असल्यामुळे या ठिकाणी हे निगेटिव्ह वाक्य तयार झालेलं आहे. आता तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल की कशा प्रकारे निगेटिव्ह सेंटेन्स आपण ओळखायचे, कशा प्रकारे अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह बनवायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता काही शॉर्ट फॉर्म आहेत, फक्त ते शॉर्ट फॉर्म आपण एकदम 2 मिनिटाच्या मध्येच किंवा 2 मिनिटाच्या आतमध्ये आपण ते पटपट वाचून घेऊया. पहिला आहे डू नॉट, त्याचा शॉर्ट फॉर्म होतो डोंट. त्याच्यानंतर दुसरा आहे डज नॉट, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे डझंट. डिड नॉटचा शॉर्ट फॉर्म आहे डिडंट. इज नॉटचा शॉर्ट फॉर्म आहे इजंट. एम नॉटचा शॉर्ट फॉर्म आहे ॲमंट. त्याच्यानंतर आर नॉटचा शॉर्ट फॉर्म आहे आरंट. वॉज नॉटचा शॉर्ट फॉर्म आहे वॉजंट. कॅन नॉटचा शॉर्ट फॉर्म आहे कांट. विल नॉटचा शॉर्ट फॉर्म आहे ओंट. शाल नॉटचा शॉर्ट फॉर्म आहे शांट. त्याच्यानंतर वर नॉटचा शॉर्ट फॉर्म आहे वरंट. हॅव नॉटचा शॉर्ट फॉर्म आहे हॅवंट. हॅज नॉटचा शॉर्ट फॉर्म आहे हॅझंट आणि कुड नॉटचा शॉर्ट फॉर्म आहे कुडंट. तुम्ही आणखी मस्ट नॉट किंवा आणखी जे काही उरले असतील शोधायचे आहेत आणि त्यांचे शॉर्ट फॉर्म चांगल्या प्रकारे तुम्ही तयार करायचे आहेत. आता या ठिकाणी शेवटच्या या तासिकेच्या भागाकडे आपण आलेलो आहोत आणि तो भाग आहे या ठिकाणी होमवर्क. आपल्याला या ठिकाणी जो होमवर्क दिलेला आहे तो होमवर्क आता घरी पूर्ण करायचा आहे. तर होमवर्कमध्ये काय करायचं आहे बरं तुम्हाला, हे जे वाक्य मी दिलेत हे सर्वच्या सर्व अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस आहेत, म्हणजेच काय, होकारार्थी वाक्य आहेत. याचे तुम्हाला काय करायचे आहेत, निगेटिव्ह फॉर्म बनवायचे आहेत. मग कोणते वाक्य ते मी एकदम एका मिनिटात वाचून दाखवतो. आय एम गोईंग टू स्कूल. त्याच्यानंतर यू लुक व्हेरी हॅप्पी टुडे. He like to play table tennis. We are going anywhere. She was eating chocolate. They are at home.
आय नो एनिथिंग. अशा प्रकारे हे 7 वाक्य मी तुम्हाला उदाहरणादाखल दिलेले आहेत. याचे तुम्ही निगेटिव्ह फॉर्म बनवून मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहेत आणि यांचे मराठी अर्थ सुद्धा तुम्हाला करता आले पाहिजेत, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. केव्हा आपण निगेटिव्ह फॉर्म बनवला परंतु आपल्याला ते कळलं नाही, असं व्हायला नको. तर तुम्ही त्याचा अर्थ सुद्धा लावायचा आहे. जर अर्थ नाही समजला तर तुम्ही मला त्या ठिकाणी कमेंट्समध्ये लिहून पाठवू शकता की सर मला याचा अर्थ समजला नाही. मला गॅरंटी आहे तुम्हाला याचा अर्थ नक्की समजणार आहेत. तर या ठिकाणी आता ही आपली 14वी तासिका जी आहे ती पूर्ण झालेली आहेत आणि 13व्या तासिकेपर्यंत आपण टाईप ऑफ टेन्स म्हणजे काळाचे जे काही 12 प्रकार होते म्हणजे उपप्रकारासह ते सर्व आपले पूर्ण झालेले आहेत आणि मला गॅरंटी आहे आणि आशा सुद्धा आहे की तुम्ही त्याच्यावर चांगला सराव केलेला आहे आणि तुम्हाला जर एक वाक्य दिलं तर त्याच्यापासून 12 वाक्य तुम्हाला तयार करता नक्की येत असतील. त्याचा सराव सुद्धा तुम्ही घरी करायचा आहे. तर सर्व करणार ना? ओके, हां, सर्वांनी करायचं आहे आणि चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे. आता आपली जी पुढची तासिका होणार आहे 15वी, ती 15वी तासिका आपल्या उपक्रमाची शेवटची तासिका असणार आहे आणि त्यामध्ये आपण आता निगेटिव्ह सेंटेन्स पण बघितले, वाक्य कसे बनवायचे ते पण बघितले. आता आपण बघणार आहोत की प्रश्न कशा प्रकारे तयार करायचा किंवा प्रश्न कशा प्रकारे विचारायचा ते आपण 15व्या तासिकेमध्ये बघणार आहोत. महत्त्वाची तासिका असणार आहे, कोणीही मिस करू नका आणि पूर्णच्या पूर्ण व्हिडिओचा तुम्हाला सराव करून त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून पाठवायचं. काही अडचणी येत असतील तर, काही ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक वगैरे होत असेल तर तेवढं बघून घ्यायचं आहे. कधी कधी लिहिण्यामध्ये एखादी स्पेलिंग मिस्टेक होऊ शकते. तर भेटूया आपण. तुम्हाला तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय